नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुशे सर शौर्य करिअर अकॅडमी तर्फे तुमचे सहर्ष स्वागत करतो. आपण मागच्या भागामध्ये महानगरपालिका या घटकाविषयी माहिती पाहिली. याच्यामध्ये महत्वाचं मी सांगितलं होतं की महानगरपालिका कायद्यांमध्ये मुंबई महानगरपालिका कायदा 1888 हा येतो. नागपूर महानगरपालिका कायदा जो 1948 आहे हा 2012 मध्ये रद्द करण्यात आलेला आहे. आणि इतर व नागपूर सकट ज्या महानगरपालिका राहतात 28, त्यांचा जो कायदा आहे हा 1949 च्या महानगरपालिका कायद्यानुसार चालत असतो. मग आजच्या भागामध्ये आपण महानगरपालिका कायदे तसंच 73वी घटना दुरुस्ती जी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेशी निगडित आहे, त्याच्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे घटक येतात. तसंच 74वी घटना दुरुस्ती ज्याच्यामध्ये नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका हे घटक येतात. याविषयी आज आपण माहिती पाहणार आहे. आपण मुंबई महानगरपालिका कायदा जर पाहिला तर तो 1888 च्या ऍक्ट नुसार चालतो. याच्यामध्ये जर आपण पाहिलं की बृहन्मुंबई महानगरपालिका जी आहे तिची जी स्थापना आहे ती 1888 च्या कायद्यानुसार किंवा मूळ आधार जो आहे हा मुंबई महानगरपालिका कायद्याचा आधार 1888 चा ऍक्ट आहे. मग या मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 सदस्य थेट निवडून दिले जातात, ज्यांना काय म्हटलं जातं रे, नगरसेवक. आणि 5 नगरसेवक जे आहेत ते नामनिर्देशित असतात. नामनिर्देशित 5 सदस्य कसे असतात, नामनिर्देशित असतात. आणि मग या महानगरपालिकेतर्फे मुंबईची जी नागरिक सेवा, मालमत्ता कर, पाणी पुरवठा आणि पायाभूत सुविधांचे नियोजन आहे हे या 1888 च्या कायद्यानुसार चालते. जर आपण पाहिलं तर महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय प्रमुख किंवा पदसिद्ध सचिव जो असतो तो वरिष्ठ IAS दर्जाचा, म्हणजे काय, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस या दर्जाचा असतो. आणि मग हा मनपा आयुक्त जो आहे, महानगरपालिका आयुक्त, हा या कायद्याच्या कलम 54 अंतर्गत, कोणतं, ही अमेंडमेंट जे आहे ऍक्ट 1888 याच्या कलम 54 अंतर्गत कार्यकारी प्रमुख, त्यालाच बघा कार्यकारी प्रमुख नाही, आपल्या प्रशासकीय प्रमुख म्हणता येईल, कार्यकारी प्रमुख किंवा प्रशासकीय प्रमुख म्हणून काय करत असतात रे, काम पाहत असतात. आता मी सांगितलं नागपूरचा जो ऍक्ट होता, नागपूर महानगरपालिका हा 21 ऑगस्ट 2012 पासून जो जुना सिटी ऑफ नागपूर कॉर्पोरेशन ऍक्ट 1948 चा हा काय करण्यात आलेला आहे, रद्द करण्यात आलेला आहे. आणि मग आता या नागपूर सकट इतर महानगरपालिका ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये 28 आणि एक राहते ती मुंबई, ती 1888 ऍक्ट नुसार चालते. मग हा जो 1949 अंतर्गत किंवा हा जो ऍक्ट आहे, हा अधिनियम आहे, या अधिनियमाअंतर्गत इतर ज्या 28 महानगरपालिका आहेत, या 28 महानगरपालिका या 1949 च्या कायद्यानुसार चालतात. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. 1948 जो कायदा आहे तो 2012 मध्येच काय करण्यात आलेला आहे रे, रद्द करण्यात आलेला आहे. काय करण्यात आलाय, रद्द करण्यात आलेला आहे. आता 73वी घटना दुरुस्ती अधिनियम काय आहे बघा. 73व्या घटना दुरुस्तीने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था जो आहे त्याला घटनात्मक दर्जा दिला. मग या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे आपण पाहिलेले घटक आहेत, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, हे 3 स्तर याच्यामध्ये येतात. गावा ठिकाणी ग्रामपंचायत असते, तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती असते, तर जिल्हा लेवलला किंवा जिल्हा स्तरावर काय असते रे, जिल्हा परिषद असते. हे घटक या 3 मध्ये येतात. आणि मग 1992 चा जो 73वी घटना दुरुस्ती आहे, या 73व्या घटना दुरुस्तीने ग्रामीण पंचायत राज संस्थांना काय दिलेलं आहे रे, घटनात्मक दर्जा दिलेला आहे. याच्यामध्ये महत्वाचं की ही लागू कधी झाली, 24 एप्रिल 1993 मध्ये ही काय करण्यात आली, लागू करण्यात आलेली आहे. आणि मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या अधिनियमामध्ये काय करण्यात आलेले हे महत्वाचं आहे. 24 एप्रिल राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून काय केला जातो रे, साजरा केला जातो. मग भाग 9 समाविष्ट करण्यात आला. भाग 9 काय करण्यात आला, समाविष्ट करण्यात आले. त्याच्यामध्ये कलम 243 ते 243 ओ, 243 ते 243 ओ याच्यामध्ये या ग्रामीण पंचायत राज संस्थेविषयी काय केलेली माहिती देण्यात आलेली आहे. तसंच 11वी अनुसूची काय करण्यात आली आहे, जोडण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये किती विषय आहेत रे, 29 विषय आहेत. किती आहेत, 29 विषय. ही 73वी जी घटना दुरुस्ती आहे, या 73वी घटना दुरुस्ती किंवा हा जो कायदा आहे हा नागालँड, मेघालय, मिझोराम आणि काही विशिष्ट ज्या आदिवासी क्षेत्र आहेत यांना वगळून संपूर्ण भारताला काय आहे, 73वी घटना दुरुस्ती किंवा जो अधिनियम आहे तो लागू आहे.
आणि ज्याची अंमलबजावणी 24 एप्रिल 1993 मध्ये करण्यात आलेली आहे. मग 73व्या घटना दुरुस्तीनुसार कोणत्या तरतुदी करण्यात आल्या की ग्रामसभेला घटनात्मक दर्जा देण्यात आला. ग्रामसभेला काय करण्यात आला रे? घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. तसंच गावातील सर्व प्रौढ मतदार म्हणजे काय 18 वर्षाच्या पुढे सर्व प्रौढ मतदान सदस्य त्याच्यामध्ये असतात. आरक्षण अनुसूचित जाती जमाती आपण पाहिलं अनुसूचित जाती जमाती लोकसंख्येच्या प्रमाणात आहेत. त्याच्यानंतर महिलांकरता काय आहे 50% आरक्षण अनेकांनी लागू केले पण किमान कमीत कमी 1/3 जागा महिलांसाठी आरक्षित असाव्यात. त्याच्यामध्ये सरपंच पद सुद्धा सदस्य व सरपंच पद सुद्धा येतं. याची तरतूद 73व्या घटना दुरुस्तीची आहे. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महिलांसाठी आरक्षण किती आहे रे? 50% आरक्षण देण्यात आलेलं आहे. पंचायतींचा कार्यकाळ सगळ्यांचा किती आहे रे? ग्रामपंचायत बघा, पंचायत समिती बघा, जिल्हा परिषद जर आपण पाहिलं तर 5 वर्ष आहे. आणि जर मुदतपूर्व विसर्जन झालं तर 6 महिन्याच्या आत काय घ्यावं लागतात रे? निवडणुका घ्याव्या लागतात. या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांचे काय घ्याव्या लागतात? 6 महिन्याच्या आत निवडणुका घ्याव्यात अशी तरतूद करण्यात आलेली आहे. तसंच निवडणुका घेण्यासाठी स्वतंत्र आयोग जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये राज्य निवडणूक आयोग जो आहे हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काय घेत असतो रे? निवडणुका घेत असतो. मग निवडणुका घेण्याचं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक घेण्याचं काम जे आहे हे काम कोण करतं रे? राज्य निवडणूक आयोग करत असतो. तसंच राज्य वित्त आयोगाची स्थापना दर 5 वर्षांनी राज्यपालांकडून राज्य वित्त आयोगाची काय करण्यात येते? स्थापना करण्यात येते. बरोबर ना? आणि मग त्याचा फायदा काय होतो? स्थानिक संस्थांना निधी वाटपाबाबत जे आहे ते शिफारस या वित्तीय आयोगातर्फे करण्यात. पुढचे आहे 74वी घटना दुरुस्ती अधिनियम. याच्यामध्ये महत्वाचा हा सुद्धा 1992 ची घटना दुरुस्ती आहे. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा दिला. 74व्या घटना दुरुस्तीने काय केलं? शहरी स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे तिला घटनात्मक दर्जा दिला. त्याच्यामध्ये नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका हे घटक येतात, लक्षात ठेवायचे. बरोबर. मग ही लागू कधी झाली? 1 जून 1993 मध्ये. 1 जून 1993 ला ही लागू झालेली आहे. त्याच्यामध्ये भाग 9 किंवा भाग 9 समाविष्ट करण्यात आला. कलम किती? कलम 243 पी ते कलम 243 ZG याच्यात समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि 12वी अनुसूची आपण जर पाहिलं तर 12वी अनुसूची काय करण्यात आली? आपण जर पाहिलं तर 12 जे बरोबर ना, हे जे 12 भाग आहे त्याच्यामधला 11वा आणि 12वा जो अधिनियम आहे हा या 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार जोडण्यात आलेला आहे. आणि मग 12वा अनुसूची जोडण्यात आली. याच्यामध्ये किती विषय आहेत रे? 18 विषय आहेत. किती विषय आहेत? 18 विषय इतके आहेत. बघा आपण महत्वाचे जे 3 कायदे 1888 कायदा मुंबई महानगरपालिका, त्यानंतर 1848 तर रद्द करण्यात आलेला आहे 2012 मध्ये नागपूर महानगरपालिकेचा. मग इतर 28 महानगरपालिका ज्या आहेत त्या 1949च्या कायद्यानुसार चालतात. तसंच आपण 73वी घटना दुरुस्ती जी 1993 ला लागू झाली, 74वी घटना दुरुस्ती ती सुद्धा 1993 ला लागू झाली, याविषयी माहिती पाहिलेली आहे. पुढील भागामध्ये आपण महसूल प्रशासन याविषयी माहिती काय करणार आहे? पाहणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपण संपूर्ण जीएस या सिरीज मध्ये घेणार आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. थँक्यू.